नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला तुमच्या नवऱ्याचे थोडे जरी पैसे वाचवायचे असतील आणि त्यातही मकर संक्रांतीला आकर्षक सुंदर असा हळदी कुंकवाला स्त्रियांना वाण द्यायचा असेल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा. तर आज आपण फक्त एक सेफ्टी पिन, एक घरात पडून असलेली जुनी लेस आणि एक ब्लाऊज पीस, जो की आपण मकर संक्रांतीच्या वाणात महिलांना वाण म्हणून देतो हळदी कुंकवाला, तो पीस जो आपण असाच देतो तो अत्यंत सुंदर आणि आकर्षक बनवून आपण महिलांना देऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला जो कुठला ब्लाऊज पीस द्यायचा आहे तो एक ब्लाऊज पीस घ्यायचा, त्याची व्यवस्थित अशी घडी करायची. जशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तशा पद्धतीने व्यवस्थित अशी त्याची घडी करून घ्यायची. घडी करताना त्याचे कोपरे व्यवस्थित बघायचे, त्याचे काठ व्यवस्थित बघायचे आणि त्याचे जर कुठून दोरे निघत असतील तर ते मग अगोदरच तुम्ही कात्रीने व्यवस्थित कापून घ्या. अशा पद्धतीने मी हा व्हिडिओ शक्य तेवढा छोटा बनवण्याचा प्रयत्न केला आहे, तर तुम्ही बघून घ्या. थोडंसं फास्ट तुम्हाला वाटत असेल तर प्लीज व्हिडिओ स्लो करून बघा. अशा पद्धतीने आता माझा हा जो ब्लाऊज पीस मी व्हिडिओसाठी वापरला आहे तो जुनाच आहे. मी अगोदरही तो ब्लाऊज पीस काही व्हिडिओसाठी वापरलेला आहे, त्यामुळे तो थोडा चुरगळलेला दिसतोय. पण तुमच्याकडे जो ब्लाऊज पीस असेल, ॲक्च्युली तुमचं एक बेनिफिट म्हणजे तुमच्याकडे त्याची अगोदरच व्यवस्थित घडी असेल. ती फक्त तुम्हाला एकदा उलगडून त्याची मी दाखवते तशा पद्धतीने घडी घालायची, व्यवस्थित घडी घालायची. आजकाल सगळे असे काठपदराचे गोल्डन असे वगैरेच ब्लाऊज पीस देतात. साधे प्लेन ब्लाऊज पीस आजकाल कुणीही सहसा वापरत नाही. तर अशा पद्धतीने व्यवस्थित त्याची घडी करून घ्यायची. तुम्ही ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये बघताय, आता हे एवढं दाबून व्यवस्थित चोपून का घडी करायची आहे, तर काय होतं, हा ब्लाऊज पीस जो फुगीर आहे त्याचा कपडा असा फुगतो, तर तो फुगू नये व मध्येच त्याची घडी निसटू नये व तो सैल होऊ नये यासाठी आपल्याला तो बनवतानाच, त्याची घडी करतानाच व्यवस्थित दाबून त्याची घडी करायची आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून पाहत आहात हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा, कारण मलाही समजेल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे, कुठकुठून माझ्या मैत्रिणी माझा व्हिडिओ बघत आहेत. आणि सॉरी, तुम्हाला जर बाहेरच्या आवाजामुळे थोडंफार डिस्टर्ब होत असेल, नाताळाच्या सुट्ट्यामुळे मुलं आता खेळतायत बाहेर, स्कूल नाही आहे त्यामुळे मुलांचा गोंधळ चालू आहे. जर आवाज येत असेल तर कृपया माफ करा. मग आता आपली ब्लाऊज पीसची घडी तर करून झालेली आहे. मग आपल्याकडे जी लेस आहे, आता माझ्याकडे लेस आहे आणि हिला कापायचं कशाला, उगीच का वाया घालवायची, म्हणून मी तिला कापलं नाही आहे, दुहेरी करून घेतले. तुमच्याकडे जर एक्स्ट्रा असेल आणि तुम्हाला जास्त बायकांना, आता आपण एका बाईला तर बोलवत नाही, मग तुम्ही ते कापून वापरू शकता जेवढ्या साईजचं तुम्हाला हवे. सहसा 1.5 वीत एवढ्या मापाची लेस तुम्हाला पुरेशी होईल. 1.5 वीत खूप झाली. तर मग अशा पद्धतीने हा जो भाग मी तुम्हाला आत्ता दाखवला आहे, जिकडून लेसचे दोरे निघत आहेत, तो मध्ये घालायचा म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसेल. तर अशा पद्धतीने व्यवस्थित ब्लाऊज पीस लेसच्या मधोमध ठेवून घ्यायचा आणि जो भाग ब्लाऊज पीसचा म्हणजे जिकडून तोंड उघडं आहे, जिकडून आपण घडी टाकली आहे, त्या भागात तो लेसचा तुकडा व्यवस्थित दाबून व्यवस्थित त्याची घडी ठेवून लावून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून त्याचे जे पदर आहेत ब्लाऊज पीसचे ते सुटणार नाहीत. काही काही ब्लाऊज पीस बघा सुळसुळीत असतात, मग त्याचे पदर ते निसटून जाऊ शकतात, सुटू शकतात. म्हणून आपण व्यवस्थित, आता मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने तो भाग व्यवस्थित असा मध्ये घालून घ्यायचा आणि मग वरचा भाग, जी शिल्लक लेस आहे ती वरच्या बाजूने घेऊन त्याला व्यवस्थित एका सेफ्टी पिनच्या मदतीनं सिक्युअर करून घ्यायचं. लेस अशी नसेल, ह्यापेक्षा छोटी असेल तरीही चालेल. आणि मग तुम्ही ह्यासोबतच स्टॅपलरने हळदी कुंकवाची पुड्या स्टेपल करून देऊ शकता. म्हणजे खूप छान आयडिया आहे ही हळदी कुंकवाच्या पुड्या तुम्ही लेसच्या वरती 2 स्टेपल करून देऊ शकता, तेही खूप छान दिसेल. तर अशा पद्धतीने एक सेफ्टी पिन घ्यायची आणि आतल्या बाजूला सेफ्टी पिन जास्त दिसणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित ती आतून लावून घ्यायची. तुम्ही बघू शकता
अशी व्यवस्थित ती लावून घ्या आणि पाहू शकता किती छान आपली ब्लाऊज पीसची घडी, तेही आकर्षक आणि सुंदर दिसत आहे. छान वाटते, प्रोफेशनल टच त्याला येतो. जे की आपण असंच हातात ब्लाऊज पीस देतो त्यापेक्षा हे सुंदर आहे, दिसतंही छान. तुम्हीही तुमच्या पद्धतीने व्यवस्थित घडी करून देऊ शकता आणि तुमच्याकडेही वाणासाठी काय आयडिया आहेत त्या मला कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.